अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि ऍक्च्युअली सुरुवात करते. मंडळींनो, आज आपल्या श्री गुरुजीत ग्रंथाच्या वाचनाचा सप्ताहाचा आहे आपला आज 5वा दिवस. उद्या 6वा दिवस असणार आहे मंगळवारी आणि 7वा दिवस बुधवारी असणार आहे. ज्या दिवशी बुधवार म्हणजेच येत्या 15 एप्रिल त्याची तारीख असणार आहे, तशी बुधवार आहे आणि या दिवशी आपल्या ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे. आणि आपल्यास माहिती आहे की पुण्यतिथी हा खूप मोठा असा उत्साह करण्याचा काही दिवस नाही आहे. तर आपण जसा प्रकट दिन साजरा करतो मोठ्या उत्साहात, दत्त जयंती आपण साजरी करतो मोठ्या उत्साहात, कारण की तो जन्मदिवस असतो त्यांचा. पण आता पुण्यतिथी म्हटलं तर आपणास माहिती आहे की याच दिवशी आपले ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला म्हणजे म्हणतात ना, किंवा त्यांनी त्यांचा जो काही अवतार कार्य ते संपवलं होतं, त्यांनी देहत्याग केला आणि त्यांनी समाधी घेतली होती. त्याच्यामुळे सांगते की हा दिवस आपल्याला यथाशक्ती साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला तो आपला साजरा करायचा. साजरा म्हणजे करण्यासारखं म्हणायला हरकत नाही, किंवा एक साधी सोपी पद्धत जी असते. पारायण समाप्ती झाली की आपल्याला त्याचं उद्यापन एकदम साध्या सोप्या पद्धतीने, जोडपं भेटलं तर जोडप्याला जीव घाला, नसेल तर एखादं सभासद स्त्री भेटली तर तिला जीव घाला, लहान मुलं त्यांना जीव घाला. पण त्यांना भेट वस्तू वगैरे देणं असं काही नाही आहे, फक्त जीव घालायचं बस. अन्नदान करणं हे महत्वाचं आहे. आणि नाहीच कोणी भेटलं तर सरळ केंद्रामध्ये जायचं किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं. तिथे तुम्ही पैसे दान करा अन्नदानासाठी. तिथे महाप्रसाद वगैरे काही असेल समजा, तर तिथे तुम्ही तेवढा मोठ्या प्रमाणात काही नसतोच समजा, केंद्रामध्ये तेवढं साजरं केलं जात नाही, पण थोडंफार छोटी मांदियाळी वगैरे काही असेल तर तुम्ही तिथे मग प्रसाद धान्य दान करू शकता काहीतरी तिथे अन्नदानासाठी. किंवा तुम्ही केंद्रामध्ये प्रसाद घेऊन त्या दिवशी जा, जेणेकरून तो प्रसाद सगळ्यांच्या मुखामध्ये, आलेल्या भक्तांच्या मुखामध्ये जाईल आणि अन्नदान सुद्धा होईल. किंवा तुम्ही पैसे जरी तुम्ही पाठवले, दिले अन्नदानासाठी, दान केले तरी सुद्धा चालेल. पण आपल्याला हा जो दिवस आहे तो साध्या सोप्या पद्धतीनेच आपल्याला करायचा आहे. अशी काही फार मोठी पूजा मांडणी करायची आहे किंवा डेकोरेशन करायचं आहे असं काही करायचं नाही आहे. अतिशय आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने फक्त स्वामींचं स्मरण करायचं आहे. या दिवशी त्यांना अभिषेक घालायचा आहे आणि त्या दिवशी आपल्याला त्यांची विशिष्ट पद्धतीने सेवा सुद्धा करायची आहे. हो, आता जरी सुद्धा आपण सप्ताहामध्ये पारायणाला बसलेलो आहोत किंवा आपण इतर सुद्धा सेवा करतो आहे, किंवा स्वामीजीचं सार्वजनिक पारायण आपण चालू असेल कोणाचं, किंवा कुणी गुरुचरित्राची अवतरणिका पठण करत असेल, कुणी दत्त महात्म्य वाचत असेल, कुणी इतर काही सेवा करत असेल या सप्ताहामध्ये, पण आपल्याला माहिती असेल की परवा जी समाप्ती आहे आपल्या पारायणाची, म्हणजेच 15 एप्रिल 2026 या दिवशी पुण्यतिथीच्या दिवशी आपल्याला विशिष्ट पद्धतीने स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक हा करायचाच आहे. आणि सोबतच आपल्याला या दिवशी एक सेवा जी सगळ्यांनी करायची आहे, सगळ्यांनी. भले तुम्ही श्री गुरुजीत ग्रंथाचं पारायण करत असाल किंवा तुम्ही इतर कुठल्या सेवा करत असाल, तरी सुद्धा आपल्याला एक सेवा आवर्जून या दिवशी करायची. म्हणजे दिवसभरात कधीही करू शकता, पण नक्कीच ती सेवा करायची आहे. याबद्दल संपूर्ण माहिती मला आजचे व्हिडिओ देणार आहे. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर म्हणजे सगळ्यात मोठा प्रश्न तुम्हाला सांगते मी, तो म्हणजेच काय, तर खूप जणांचे मला कमेंट्स येत आहेत की ताई, मी काल व्हिडिओमध्ये सांगितलंय तरी सुद्धा विचारलं जात आहे की ताई, कांदा लसूण हा आपल्या म्हणजे स्वामींना किंवा पोथीला आपण त्या दिवशी दाखवू शकतो का? उद्यापनाच्या दिवशी कांदा लसूणचा नैवेद्य आपण करावा का, तो दाखवावा का? तर हो, आपण दाखवू शकतो. तो नियम आपल्याला होता कांदा लसूण वर्ज्य करण्याचं, का आपण वाचन करत होतो. स्वामींना दत्त महाराजांचे थोडेच नियम असणार आहे खाण्यापिण्याचे, त्यांना आपण दाखवू शकतो, काही हरकत नाही. दत्त जयंतीच्या वेळेस आपण उपवास करतो, मग आपण फराळाचे पदार्थ दाखवत असतो, त्यावेळेस आपल्याला अन्नाचं नैवेद्य दाखवता येत नाही. पण आता स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी स्वामींना इथे खाण्याचे नियम असतात का? तर नाही. मग सरळ आपण कांदा लसूण सगळं काही आपण त्यांना भजी आवडतात, त्यांना सगळं आवडतं स्वामींना, त्यामुळे आपण ते त्यांच्या आवडीचे पदार्थ त्या दिवशी करणं क्रमप्राप्त आहे. त्यामुळे असा काही नाही आहे. कांदा लसूण तुम्ही वापरू शकता नैवेद्यामध्ये आणि स्वतः सुद्धा खाऊ शकता. उद्या तुमचं नैवेद्य दाखवून झाला, आरती झाली, कोणाला जीव घालून सगळेजण झाले, मग तुम्ही स्वतः सुद्धा वाचन समाप्त झाली आहे, उद्यापन झालं आहे, मग तुमचे नियम पण संपले ना, मग तुम्ही कांदा लसूण त्या दिवशी खाऊ शकता. सगळं काही झाल्यानंतर उद्यापन झाल्यावर तुम्ही स्वतः कांदा लसूण स्वतः खाऊ शकता. खूप लोकांना हा प्रश्न पडला होता, काल व्हिडिओ सांगितलं तरी पण, मग म्हटलं आज सुरुवातीलाच ही गोष्ट क्लिअर करते. आता हे झालं. आता येऊया आपण मेन मुद्द्यावरती, म्हणजे आता 15 तारखेला म्हणजे परवा आहे श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी. तर या दिवशी भले तुम्ही केंद्रामध्ये पारायणाला बसलेले असाल, त्या दिवशी केंद्रात पारायणात जे बसतात ताई दादा वगैरे, त्यांच्या वतीने केंद्रामध्ये 10:30च्या आरतीच्या वेळेस नैवेद्य दाखवला जातो आणि तिथे आरती वगैरे होते, सगळं काही होतं. पण तरी सुद्धा तुम्हाला आपल्या माहिती की आपल्या घरामध्ये सुद्धा स्वामींचं अधिष्ठान आहे, त्यामुळे आपल्या स्वामींसाठी आपल्या घरामध्ये सुद्धा नैवेद्य गोडाचा करायचा आहे. यथाशक्ती करा, असं नाही की हेच पाहिजे तेच पाहिजे. यथाशक्ती तुम्ही नैवेद्य बनवा आणि तो दाखवायचा आहे घरामध्ये आल्यावरती, किंवा संध्याकाळी दाखवा, चाल काही हरकत नाही. आणि आरती करायची आहे, असं नाही की केंद्रात दाखवलं म्हणून घरी काही करायचं नाही, असं नाही.
आपल्या घरामध्ये सुद्धा करायचं आहे. पण आणि या दिवशी आपल्या आवर्जून आपल्या देवघरातल्या जी काही स्वामींची मूर्ती आहे आपल्या, त्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक विशिष्ट पद्धतीने करायचा असतो. आता रोज आपण स्वामींच्या मूर्तीला फक्त अंघोळ घालतो किंवा फोटो असेल तर फक्त पुसून घेतो आणि गंध लावतो, अत्तर लावतो आणि फुलं अर्पण करतो किंवा त्यांना वस्त्रवाण अर्पण करतो. पण पुण्यतिथी आहे तर आपल्याला काय करायचं आहे, स्वामींच्या मूर्तीला विशिष्ट पद्धतीने आपल्याला तांबणामध्ये घ्यायचं आहे. आधी सगळी देवपूजा करून घ्या आणि स्वामींच्या मूर्तीवर सावकाश मंत्र स्तोत्र पठण करून आपला अभिषेक करायचा आहे. आता मूर्ती तांबणात घ्यायची आहे, धूप दीप लावलेला असावा. चौरंगावर पाठावर तुम्ही पिवळं किंवा लाल वस्त्र अंतरावं. त्यावर तांबणामध्ये स्वामींची मूर्ती घ्यायची आहे. आता स्वामींच्या मूर्तीवर तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकता किंवा दूध दही जे पंचामृताला 5 लागतात गोष्टी त्याने एकेकाने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता किंवा सरळ सरळ प्यायच्या पाण्याने जरी अभिषेक केला तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. असं नाही की हेच पाहिजे तेच पाहिजे असं काही नाही आहे, पण तुम्ही यथाशक्ती करू शकता. आता अभिषेक करताना आपण रोज काय करतो, तुम्हाला सांगितलं साधं स्नान घालतो, पण या दिवशी आपल्याला जर आपल्या घरामध्ये शक्य असेल तर मी खरं सांगेल, आता उठणं असतं बघा. आता मी एक विशेष वेगळ्या प्रकारचं एक उठणं आणून ठेवलं आहे. आता कसं असतं, आपण खूप लोक पितांबरी पावडर वगैरे युज करतात स्वामींच्या मूर्तीला, पण आपण स्वामींना असं समजतो की स्वामी आहेत, स्वामी माझं ऐकतात, स्वामी माझं अन्न ग्रहण करतात, नैवेद्य ग्रहण करतात, स्वामी माझ्यासोबत बोलतात किंवा मला साक्षात अनुभूती देतात. आपण सगळं काही म्हणतो की स्वामी आहेत. मग आपण ज्या गुरूंना म्हणतो की ते आहेत, आणि त्याच गुरूंना जर आपण मूर्तीला त्या पावडर किंवा कशाने घासलं वगैरे तर ते योग्य वाटेल का? तर नाही. तर तुम्ही इतर देवतांना जर ठीक आहे, तुम्हाला जर पावडर वगैरे स्वच्छ किंवा इतर काही गोष्टी असतील तुम्ही स्वच्छ करू शकता, पण स्वामींच्या मूर्तीला तरी मी सांगेल किंवा थोडंसं उठणं वेगळ्या पद्धतीने दुकानात भेटतं, धार्मिक दुकानात ते आणायचं, ते फक्त स्वामींच्या मूर्तीलाच वापरायचं. एका डब्बीत काढून घ्यायचं, ते उठणं थोडंसं हळद, थोडंसं कापूर, भीमसेनी कापूर तो मिक्स करायचा आणि त्यांनी आपल्याला छान असं चोळायचं आहे स्वामींच्या मूर्तीला आणि त्यांना मग स्नान घालायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला मंत्र स्तोत्र पठण करून अभिषेक करायचा आहे. आता मंत्र स्तोत्र कुठले पठण करायचे, तर सर्वप्रथम आपल्याला करायचं आहे ते म्हणजे अथर्व शीर्षमचे 21 पठण करायचं आहे. आणि अथर्व शीर्षम मधला जो काही फलश्रुती भाग असतो तो हात जोडून म्हणायचा आहे, त्यावेळेस अभिषेक करायचा नाही. दुसरं आहे ते म्हणजे पुरुष सूक्तम तुम्हाला 1 वेळेस पठण करायचं किंवा तुम्ही 16 वेळेस सुद्धा पठण करून अभिषेक करू शकता. प्रत्येक ओवीला पाणी अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला श्री सूक्तम पण 16 वेळेस किंवा तुम्ही 1 वेळेस पठण करू शकता. म्हणजे श्री सूक्तमची फलश्रुती सुद्धा तुम्हाला हात जोडून पठण करायची आहे. त्यानंतर पवमान सूक्तम सुद्धा तुम्हाला पवमान सूक्तमच्या शेवटच्या ओवीपर्यंत तुम्हाला अभिषेक पाण्याचा करायचा आहे. हे झाले मंत्रस्तोत्र. या मंत्रस्तोत्राने आपल्याला स्वामींच्या दिवशी अभिषेक घालायचा आहे. मग स्वामींच्या मूर्तीला अभिषेक झाला की उचलून घ्यायचं, स्वच्छ पुसून घ्यायची आणि त्यांना वस्त्र अलंकार अत्तर लावणे असेल, अष्टगंध लावणे असेल आणि मग त्यांना तिथे तुम्ही त्यांच्या जागेवर विराजमान करू शकता, चालेल, काही हरकत नाही. आणि फोटो असेल तर काय करायचा, सरळ फक्त पहिले फोटो पुसून घ्यायचा आणि आपल्या जागेवरती तिथे देवारा ठेवायचा. फक्त काय करायचं, आपल्याला हातामध्ये अत्तरची बॉटल ठेवायची आणि फक्त आपल्याला हात जोडून स्वामींसमोर जे मी तुम्हाला आता स्तोत्र मंत्र सांगितले म्हणजेच अथर्व शीर्षम, पुरुष सूक्तम, श्री सूक्तम, पवमान सूक्तम हे तुम्हाला हात जोडून म्हणायचे फोटो समोर. आणि म्हणून झाले की त्यानंतर तुम्हाला ते अत्तर घ्यायचं आणि स्वामींच्या छातीला असेल, हातांना दोन्ही सगळीकडे तुम्हाला ते लावायचंय. कापसाने लावा किंवा फुलाने लावलं तरी चालेल, काही हरकत नाही. आता त्यानंतर मग त्यांना अष्टगंध लावणे, फोटोला हार अर्पण करणे, सर्व काही तुम्ही करू शकता. त्या दिवशी जर पिवळी फुलं भेटली, चाफा भेटला तर अतिशय उत्तम. चाफा तुम्ही स्वामींना मूर्तीला किंवा फोटोला ठेवू शकता. दत्त महाराजांची मूर्ती असेल तर तुम्ही त्यांच्यावर दत्त महाराजांच्या मूर्तीवर त्यांचा जो मंत्र आहे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त किंवा ओम द्राम चिरंजीविने नमः असं म्हणून तुम्ही त्यांच्यावर अभिषेक करायचा हे पाण्याचा. आणि जर दत्त महाराजांची मूर्ती असेल तर आणि फोटो असेल तर हात जोडून फक्त पठण करायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्वच्छ पुसून घ्यायची मूर्ती, जागेवर तुम्हाला ठेवायची आहे. मग त्यांना तुम्ही अष्टगंध, फुलं, वस्त्र, अलंकार, फुलं सगळं काही तुम्ही अर्पण करू शकता. हे झालं, पण या दिवशी विशिष्ट पद्धतीने वेळ काढून अभिषेक करायचा आहे. ताई मला जॉबला जायचं आहे किंवा असं आहे तसं आहे, सकाळी लवकर उठा. हा दिवस काही पण रोज येणार नाही आहे, म्हणून सांगते आहे. आपण ज्या मनोभावे श्रद्धेने 7 दिवस पारायण स्वामींचं केलं आहे, कुठली छोट्यातली छोटी, मोठ्यातली मोठी कुठलीही सेवा असेल, नामस्मरण असेल किंवा गुरुचरित्र ग्रंथाचं पारण असेल, यज्ञयाग असेल किंवा प्रहर सेवा असेल, आपण मनापासून ते केलेलं असतं. त्यामुळे त्याचा शेवट सुद्धा हा चांगलाच करायचा असतो. घाई गडबड करायची नाही, कुठली गोष्ट सुद्धा सोडायची नाही आहे. फक्त साध्या सोप्या आणि जास्त गाजावाजा न करता हा दिवस साजरा करायचा असतो.
कारण की हा दिवस कोणालाही आवडत नाही, कुठल्याच स्वामी भक्ताला, दत्त भक्ताला हा दिवस आवडत नाही की स्वामींनी समाधी घेतली आणि त्यांनी आपल्यातून म्हणतात किंवा त्यांनी अवतार समाप्त केला. तसं बघायला गेलं तर ते अजून सुद्धा आपल्या सोबत आहेत. आपल्या म्हणतात ना चराचरामध्ये स्वामी महाराज अजून सुद्धा आहेत. हम गया नाही जिंदा आहे, ही पावला पावला आणि क्षणाक्षणाला प्रत्येकाला अनुभूती येते आहे. पण जो प्रामाणिकपणे सेवा करतो आहे, प्रामाणिक कर्म करतो आहे, प्रामाणिक कष्ट करतो आहे, त्याच्यासोबत स्वामी महाराज सदैव आहेत. आणि नामच म्हणून सोबतीला, अध्यात्म सोबतीला असेल तर स्वामी महाराज सदैव तुमच्या सोबतीला आहेत. म्हणून सांगते की अशा पद्धतीने आपला अभिषेक करायचा आहे. आणि त्या दिवशी आता मी तुम्हाला सांगेल की आपल्याला हे स्वामींना जो अभिषेक आहे तो आपल्याला सकाळी 8 पर्यंतच अंघोळ करून घ्यायची आहे स्वामींच्या मूर्तीची. आणि त्याच्यानंतर 10:30 पर्यंत आपल्याला 4 नैवेद्य, घरात जर आपण पारायणाला बसलेले असाल तर 4 नैवेद्य 10:30 पर्यंत किंवा 12 पर्यंत दुपारी आपल्याला ते तयार ठेवायचे आहेत, दाखवायचे आहेत, आरती करून घ्यायची आहे. आता खूप लोकांचा हा पण प्रश्न की ताई जोडपं आम्ही संध्याकाळी जेवू घालू का, आम्ही जॉबला वगैरे जाते, सकाळी स्वामींना अभिषेक घालायचा. ते केल्यानंतर जमलंच तर मी एक सांगेल की बघा जमलंच तर तुम्हाला सकाळीच नैवेद्य दाखवलं झालं तर शक्य तर ठीक आहे, नाही तर तुम्ही संध्याकाळी 6:30ला तरी नैवेद्य रेडी ठेवा. संध्याकाळी 6:30ला सुद्धा केंद्रात आरती होते, नैवेद्य आरती. त्या टायमिंगला जर आपण घरामध्ये आरती केली, नैवेद्य आरती दाखवून तरी सुद्धा चालेल. संध्याकाळी सुद्धा जोडपं जीव तरी सुद्धा चालेल. पण तोपर्यंत तुम्हाला जोपर्यंत नैवेद्य दाखवून आरती करून जोडपं तुम्हाला जीव घालायचं वगैरे काही असेल किंवा आरती वगैरे झाल्यानंतर, उद्यापन पूर्ण झाल्यानंतर तरच तुम्हाला काही ते म्हणतात ना कांदा लसूण वगैरे खाता येणार आहे. तोपर्यंत तुम्हाला ते नियम पाळावेच लागतील, जोपर्यंत तुमचं पूर्ण उद्यापन होत नाही तोपर्यंत. त्यानंतरच तुम्ही कांदा लसूण खाऊ शकता, गादीवर बसू शकता, झोपू शकता. मग तुम्हाला बाकीचे नियम नाही पडले तरी चालेल, पण उद्यापन पूर्ण होऊ द्या, हे आज माझं म्हणणं आहे. बस हा एक प्रश्न क्लिअर झाला. आता ते म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजेच काय, आता या दिवशी सुद्धा आपल्याला एक विशिष्ट सेवा करायचीच आहे. भले तुम्ही 7 दिवसात खूप साऱ्या सेवा केल्या किंवा तुम्ही 21 दिवसाचे पारायण केले असेल, श्री स्वामीचरित्र सारामृताचे कुठल्याही सेवा केल्या असेल, त्या प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक स्वामी भक्तांनी, प्रत्येक दत्त भक्तांनी या दिवशी श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा एक पाठ पूर्ण वाचायचा, म्हणजे वाचायचाच आहे, एका बैठकीत वाचायचा आहे. आता ज्यांना लहान बाळ वगैरे असेल, उठावं लागतं, त्यांनी टप्प्याटप्प्यात जर दिवसभरात वाचलं, सकाळी समजा त्यांनी 21 अध्याय टोटल याच्यामध्ये आहे, तर तुम्ही 7 सकाळी 7 दुपारी 7 संध्याकाळी 7 वाजले तर 7-21 अध्याय पूर्ण होऊन जातात. जर तुम्हाला एका टाइम मध्ये काही बसायला प्रॉब्लेम आहे, शारीरिक व्याधी आहे किंवा लहान बाळ आहे किंवा अजून काही असेल, तुम्ही 7 असे 3 दिवसभरामध्ये 3 टायमिंग मध्ये 7 असे अध्याय वाचू शकता किंवा एका बैठकीमध्ये तुम्हाला 1 ते 21 अध्याय पूर्ण पठण करायचे आहेत. आणि मी प्रत्येकाला सांगेल, असं नाही की मी ही सेवा केली होती ताई, आता ही सेवा करणं गरजेचं काय, तर हो आहे. आणि हा पाठ का बरं, आतापर्यंत आपण ज्या काही सेवा केल्या 7 दिवस किंवा पुण्यतिथीनिमित्त पण ज्या काही सेवा केल्या, त्याच्यामध्ये कुठेतरी आपला एक स्वार्थ लपलेला आहे, छोटा ना छोटा कुठला तरी स्वार्थ आहे. आपल्या संसारासाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या नवऱ्यासाठी, आपल्या स्वतःसाठी असेल किंवा आर्थिक प्रगती असेल किंवा इतर काही गोष्टींसाठी असेल, आपण काही ना काहीतरी स्वार्थ ठेवून मनामध्ये हा पारायण सेवा पुण्यतिथीनिमित्त केलेल्या आहेत, संकल्पयुक्त. मी खरं सांगते तुम्हाला. पण हा जो पाठ आहे तो काही मागण्यासाठी नाही आहे स्वामींकडे, तर हा पाठ जो आहे तो फक्त स्वामींसाठी आहे. स्वामी महाराज तुम्ही आमच्या म्हणजे तुम्ही आता या म्हणजे स्वामी महाराजांनी समाधी घेतली, पण समाधी घेण्यापूर्वी तुम्ही आमच्या आयुष्याचं सोनं केलं, भरभरून लोकांपर्यंत तुम्ही अध्यात्म पोहोचवलं, स्वामी मार्ग सगळ्यांपर्यंत पोहोचवला, योग्य शिकवण सगळ्यांना दिली. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, किंवा तारक मंत्र असेल, निश्चंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा, प्रचंड बळपाठीशी नित्य आहे रे म्हणा. एखाद्या आत्मविश्वास नसणाऱ्या व्यक्तीला सुद्धा हे गाणं ऐकल्यावर, तारक मंत्र ऐकल्यावर जो विश्वास निर्माण होतो, आत्मविश्वास निर्माण होतो, ते सगळं काही तुम्ही दिलेलं आहे स्वामी महाराज. आणि सगळं काही आम्हाला एवढं दिलं आहे, त्या सेवानी, त्या मंत्रांनी, त्या नामस्मरणाने आज आमच्या आयुष्याचं सोनं झालेलं आहे. आमच्या कितीतरी अडचणी मार्गी लागलेल्या आहेत तुमच्यामुळे स्वामी महाराज. गुरु असते, आपले गुरुच आहेत. तर ब्रह्मांड नायक आता नक्कीच हा जो पाठ आहे तो फक्त तुमच्यासाठीच असणार आहे, की आजपर्यंत तुम्ही आम्हाला जे काही दिलेलं आहे त्याची कृतज्ञता म्हणून हा एक श्री स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ, दिवसभरामध्ये एक पाठ, मी दिवसभरामध्ये म्हणते आहे, ब्रह्ममुहूर्तापासून ते रात्री झोपेपर्यंत, रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही कधीही हा पाठ करू शकता. त्याला काही सुद्धा नियम नाही, फक्त दुपारी 12 ते 12:30 वाचू नका बस. पण हा एक पाठ करणं खूप गरजेचं आहे. जॉबवरून आल्यावर करा, जॉबला जायच्या अगोदर करा, दुपारी करा. फक्त एकच सांगेल, जेवण, प्रॉपर जेवण करून हा पाठ करू नका. थोडंसं नाश्ता, ज्यूस, चहा वगैरे घेऊन जरी पाठ केला तरी चालेल, पण प्रॉपर पूर्ण जेवण करून हा पाठ करायचा नाही आहे. पण एकच सांगेल की हा पाठ करत असताना काही मागू नका, फक्त स्वामींसाठी हा पाठ करा.
बस. कारण की स्वामी महाराज हा पाठ तुमच्यासाठी मी यासाठी करते की तुम्ही सदैव माझ्या सोबत राहा, सदैव आम्हाला सदैव आमचं रक्षण करा. सगळ्यांचं, असं नाही की माझं, पूर्ण भारतात ज्या व्यक्ती आहे, जो अडला नडला गरजवंत आहे, त्या सगळ्यांना तुम्ही आशीर्वाद द्या, त्या सगळ्यांचं भलं करा, सगळ्यांसाठी ही सेवा करा. म्हणून सांगते की याच्यामध्ये कुठला स्वार्थ मागू नका की काही करू नका. पण हा पाठ 1 ते 21 अध्याय एका बैठकीमध्ये वाचायचेच आहेत. खूप छोटे छोटे असे अध्याय आहेत, जास्त वेळ लागत नाही. म्हणून सांगते आहे, आपल्या गुरूंची लीला, आपल्या ब्रह्मांड नायक स्वामी समर्थांची लीला याच्यामध्ये आहे. आणि त्यांनी समाधी कशी घेतली ते सुद्धा शेवटच्या 21व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. आणि खरंच सांगते, आता जसं जसा सप्ताह संपत येतो आहे, 2 दिवस शिल्लक आहेत, तसं असं वाटतं की सप्ताह संपू नये. आणि तो दिवस जो होता, किंवा स्वामी चरित्र वाचताना सुद्धा, शेवटचा अध्याय वाचताना सुद्धा असं वाटतं की शेवटचा अध्याय वाचू नये. कारण की जसं त्यांनी शेवटच्या अध्यायामध्ये समाधी घेतली, त्यांची जी काही म्हणतात ना की जीवनज्योत जी मालावली, जे काही सांगितलं, जे काही वर्णन केलं आहे ना शेवटच्या अध्यायामध्ये, असं वाटतं कुठली तरी आपली स्वतःची व्यक्ती आहे जवळची घरातली, तिचा आता ती जाते आहे आपल्यातून, असं वाटतं. म्हणून तो अध्याय सुद्धा वाचून असं वाटतं. म्हणून सांगते आहे की हा अध्याय एकदा पठण करा पूर्ण. बघा स्वामींची लीला तुम्हाला काय काय केले आहेत ते सगळं कळेल. आणि शेवटी त्यांनी समाधी कशी घेतली हे सुद्धा तुम्हाला याच्यातून कळेल. म्हणून ही जी पोथी आहे, ते खरं सांगते आयुष्याचं सोनं करणारी पोथी आहे. म्हणून सांगते की याच्यावरती आशीर्वाद आहे स्वामी समर्थ महाराजांचा. तर नक्कीच याचा पूर्ण पाठ, आणि हा पाठ केल्याशिवाय आपला पूर्ण पुण्यतिथीचा सप्ताह हा पूर्ण होणार नाही आहे, हे पण मी तुम्हाला सांगते. तर नक्कीच हा पाठ करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला ही पोथी पाहिजे असेल तर जवळच्या दीनदुर्गा स्वामी समर्थ केंद्राच्या स्टॉलवर उपलब्ध आहे, घेऊ शकता. कारण की आता परवाच आपल्याला पाठ करते, त्यामुळे केंद्रातूनच ही पोथी घ्या. ऑनलाईन तुम्हाला मागवली ती लवकर भेटणार नाही. तशा प्रकारे संपूर्ण माहिती मला सांगितलेली आहे. आणि अजून सुद्धा काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि ही सेवा आणि अशा पद्धतीने अभिषेक वगैरे असेल ते करायला विसरू नका. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सगळ्या स्वामी भक्तांपर्यंत ही सेवा पोहोचेल. तर अशा प्रकारे व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.